चॅप्टर आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया सॉमचं बघा चॅप्टर. हे त्याचे डायग्राम आणि फॉर्म्युले दिलेत. हे बघा, पहिलं रेक्टँगल आहे त्याचा IXX IYY, हॉलो रेक्टँगलचा IXX IYY, सर्कलचा IXX IYY आणि त्याच्यानंतर हॉलो सर्कलचं प्रत्येकाचा एरिया पण दिला आहे. मग आता हे झाले तुमचे फॉर्म्युलेज. एवढे फॉर्म्युलेज लिहून घ्यायचे. हे फॉर्म्युलेज झाले की पुढचा पार्ट बघा, प्रॉब्लेम स्टार्ट कसं करायचं आहे. इकडे अजून ॲडिशनल फॉर्म्युले. जर समजा ट्रायंगल असेल तर बेसपासूनचा फॉर्म्युला असं दिलेला आहे. एक पॅरलल ॲक्सिस थेरम म्हणून हा फॉर्म्युला आहे. पॅरलल ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला काय, IAB = IXX + AH². हे प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समजावून सांगतो. नेक्स्ट बीट बघा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचा फॉर्म्युला. आता फर्स्ट इथं क्वेश्चन जर समजा आपण स्टार्ट केलो, काय सांगितलं बघा, अ स्क्वेअर हॅज अ साईड ऑफ 120 mm म्हटलं. स्क्वेअर म्हणजे मी काय करणार बघा, एक स्क्वेअर ड्रॉ केलो. ऑफ साईड किती आहे, 120 mm. हे 120 mm आहे, म्हणजे हे पण काय आलं, 120 mm आलं. नेक्स्ट बघा, म्हणजे B 120 mm, D पण 120 mm. हां, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया, MI कॅल्क्युलेट करायचं. MI IXX = BD³/12, 120 × 120^³/12 हे असं येतं. आन्सर येतं 17.28 × 10⁶ येतं. म्हणजे आन्सर आलं 17.28, 17.28 × 10⁶. युनिट येतं mm⁴. आता काय करायचं, सिमिलरली IYY कॅल्क्युलेट करायचं. IYYचा फॉर्म्युला पण काय येतं, DB³/12, म्हणजेच काय, D 120 आहे, B पण 120चा क्यूब अपॉन 12 जर केलो तर आन्सर येतं 17.28 × 10⁶ mm⁴. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघा काय सांगितलं. कॅल्क्युलेट, क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँग्युलर सेक्शन 100 mm वाईड अँड 200 mm डीप. म्हणजे हे 100 mm अँड 200 mm डीप म्हटलं, अँड 200 mm डीप हे असं आलं, 200 mm डीप. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आता, 200 mm डीप झालं. बघा, अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड. अबाउट अन ॲक्सिस म्हणजे B दिलं 100 mm, D किती दिलं, 200 mm. अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड म्हणजेच काय काढायचं आपल्याला, IXX आणि IYY कॅल्क्युलेट करायचं. IXX आणि IYY. आणि परत काय सांगितलं, अँड पॅरलल टू द 100 mm साईड म्हटलं. आता बघा, ॲक्च्युली स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याकडे हे दोनच आहेत, एक तर IXX आणि IYY. आता काय सांगितलं, हे 100 mm साईडला सांगितलं. म्हणजे हे जे आहे हे बघा, ऑल्सो फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस. हे बेस म्हटलं. बेस म्हणजे समजा ह्याला मी नाव दिलं IAB काढायचं. तर आपल्याला इथं काय फाइंड आउट करायचं, IAB. आणि परत रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे K पण कॅल्क्युलेट करायचं. कसं सॉल्व करायचं बघा, लक्ष द्या. आता पहिल्यांदा कुठलंही बॉडी असेल तर त्याला 2 ॲक्सिस असतात आपल्याकडे. एक असतं Y ॲक्सिस, दुसरं असतं X ॲक्सिस, X अँड Y ॲक्सिस. मग आपण काय करणार बघा, पहिल्यांदा जे कॅल्क्युलेट करायचं, काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं, IXX कॅल्क्युलेट करायचं. जर IXX कॅल्क्युलेट करायचं असेल तर IXXचा फॉर्म्युला काय आहे, IXX = BD³/12. B किती आहे, 100, D किती आहे, 200^³/12. आणि हे आन्सर असं येतं, 100 × 200^³ /12. आन्सर येतं हे बघा, 66.66 × 10⁶ येतं, × 10⁶ mm⁴. त्याच्यानंतर मी काय करणार बघा, आता IYY कॅल्क्युलेट करणार. IYYचा फॉर्म्युला काय, DB³/12. D किती आहे सध्या, डेप्थ दिलं 20, 200, विड्थ किती आहे, 100^³ अपॉन 12. बघा लक्ष द्या, बघा 200 × हे 100^³ अपॉन 12. उत्तर आलं 16.66 × 10⁶. जे आन्सर येतं 16.66 × 10⁶ mm⁴. IXX काढलो, IYY. आता काय सांगितलं, IAB म्हटलं. जरा हे लक्ष द्या,
ॲक्च्युली हा आय ए बी जर काढायचं म्हटलं आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला कुठला कुठला आहे, आय एक्स एक्स आणि आय वाय वाय. मग आपण काय करायचं, हे आय ए बी जर इथं असेल तर ह्याला पॅरलल एक्स ॲक्सिस आहे का वाय ॲक्सिस आहे चेक करायचं बघा. ह्याला पॅरलल कुठला ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. तर मी ते काय करणार, आय एक्स एक्स लिहिणार प्लस ए एचचा स्क्वेअर म्हणणार. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आय एक्स एक्स माहिती आहे आपल्याला. आता काय काढणार मी, एरिया काढणार. एरिया म्हणजे काय, बी इंटू डी. बी इंटू डी म्हणजे 100 इंटू 200 करणार. 100 इंटू 200 जर केलं तर उत्तर बघा 100 इंटू 200 म्हणजे 20,000 येते. म्हणजे आपण असं लिहिणार 20 इंटू 10⁻³ करणार. 20 इंटू 10⁻³ एमएमचा स्क्वेअर. राहिलं काय, एच. एच म्हणजे काय बघा, एवढं डिस्टन्स असायला पाहिजे. हे एच झालं, हे एच. ॲक्च्युली हे टोटल 200 आहे. म्हणजे एच किती येणार माहिती आहे का, हे 200/2 येतं, 100 एम. हे आय ए बी इज इक्वल्स टू 66.66 इंटू 10⁻6 प्लस एरिया. एरिया काय येतं 20 इंटू 10⁻³ इंटू एच म्हणजे काय 100चा स्क्वेअर. हे असं येतं 20 इंटू 10⁻³ इंटू 100चा स्क्वेअर प्लस किती 66.66 इंटू 10⁻6. ह्याची जर बेरीज केलो आपण उत्तर येतं 266.66 इंटू 10⁻6 येतं बघा. जे आन्सर आलं 266.66 इंटू 10⁻6 mm⁴. त्याच्यानंतर काय विचारलं, रेडियस ऑफ गायरेशन. ह्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच काय, के. केचा फॉर्म्युला कसं घ्यायचा, √IXX अपॉन एरिया घ्यायचा. इथं आयची व्हॅल्यू किती आली, समजा इथं जर आयचं जर ऑब्झर्व केलो आपण, IXXची व्हॅल्यू किती आहे 66.66 इंटू 10⁻6 अपॉन एरिया. एरियाची व्हॅल्यू किती आहे जर ऑब्झर्व केलं तर 20,000 आहे, 20,000. बघा 66.66 इंटू 10⁻6 अपॉन 20,000. बघा 66.66 इंटू 10⁻6 डिवाइड बाय 20,000. हे 20,000 आणि जे उत्तर येत आहे त्याचं रूट करायचं, जे 57.73 आलं, 57.73 mm आलं. सेम हे झालं आपलं के एक्स एक्स झालं. असंच आपण के वाय वाय पण काढू शकतो. के वाय वायचा फॉर्म्युला काय, √IYY अपॉन एरिया. तर √IYY अपॉन एरिया. आय वाय वाय म्हणजे काय येतं, आलं 28.86 mm. हे झालं सेकंड प्रॉब्लेम. पुढचं बघा, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रोइडल ॲक्सिस, पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 20 पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अबाउट 20 mm बिलो द बेस. एवढं कॅल्क्युलेट करायचं. काय सांगितलं बघा, क्रॉस सेक्शन ऑफ रेक्टँगल इज 200 mm इंटू 100 mm. आता देत असताना एवढं एक रेक्टँगल दिलं, हे 200 mm इंटू 100 सांगितलं. बघा 200 mm इंटू 100 mm. कुठलाही बॉडी असेल तर त्याला 2 ॲक्सिस असते, तेवढं माहीत असायला पाहिजे आपल्याला, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. बघा बी इक्वल टू 200 mm दिलं आहे, बी इक्वल टू 200 mm, डी इक्वल टू काय केलं 100 mm दिलं आहे. आणि परत काय सांगितलं आहे, फाइंड मोमेंट ऑफ, बघा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय करणार आपण, IXX आणि IYY कॅल्क्युलेट करणार. त्याच्यानंतर काय सांगितलं अबाउट, परत काय सांगितलं मोमेंट ऑफ पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया, पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अबाउट 20 mm बिलो द बेस म्हणून सांगितलं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 20 mm बिलो द बेस. हे 20 mm बिलो द बेस, हे पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. हे झालं आपलं एक्स ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस 20 mm बिलो द बेस. पोलार हे 20 mm बिलो द बेस केलं तर हे झालं आपलं पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण हे जर समजा कॅल्क्युलेट करायचं असेल, कसं सॉल्व करणार बघा, लक्ष द्या. आता पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया अँड 20 mm बिलो द बेस. बेसपासून 20 mm खाली म्हणून सांगितलं, म्हणजे काय झालं, त्याला नाव द्यायचं आता ए बी. हे थोडं लक्ष द्या. पहिल्यांदा मी काय करतो, IXX करतो. IXXचा फॉर्म्युला काय, BD³ बाय 12. BD³ बाय 12 म्हणजेच किती येतं आहे
बी 200 इंटू 100चा क्यूब अपॉन 12. समजा हे जर सोडवलं आपण 200 इंटू 100चा क्यूब बाय 12 केलं की आन्सर येतं 16.66 इंटू 10⁻6 mm⁴ येतं. नंतर काय करायचं, आय वाय वाय करायचं. आय वाय वायचा फॉर्म्युला काय, डी बी क्यूब बाय 12. डी किती आहे इथं 100, बी किती आहे 200चा क्यूब अपॉन 12. हे जर सोडवलं आपण तर आन्सर येतं 66.66 इंटू 10⁻6 mm⁴. त्यानंतर काय करायचं, आय पी पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय येतं, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय म्हणजेच ह्या दोघांचं बेरीज. ह्या दोघांचं बेरीज कसं करायचं बघा, 16.66 बघा 16.66 इंटू 10⁻6 प्लस प्लस ब्रॅकेट घालायचं 66.66 इंटू 10⁻6 हे ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे उत्तर किती आलं हे बघा, हे असं येतं 83.32 इंटू 10⁻6 mm⁴. त्याच्यानंतर काय करायचं, एकदा हे जर कॅल्क्युलेट केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 20 mm बिलो द बेस म्हणजे आय ए बी कॅल्क्युलेट करायचं. मग आय ए बी कसं कॅल्क्युलेट करणार बघा, लक्ष द्या. आय ए बी जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर फॉर्म्युला काय येतं, आय ए बी त्याला पॅरलल कुठला ॲक्सिस आहे, आय एक्स एक्स आहे, प्लस ए एचचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर समजा 1 म्हटलं आपण. एरिया काय येतं, बी इंटू डी 200 इंटू 100 जर केलो आपण, एरियाचा आन्सर येतं 20,000. एचची व्हॅल्यू काय येते, एच म्हणजे बघा डी बाय 2 प्लस हे खालचं 20 म्हणजेच हे काय येतं आहे, हे बघा हे 100 अपॉन 2 प्लस 20 जर केलो तर आन्सर येतं 70. एच 70 कसं आलं बघा, लक्ष द्यायचं आता डायग्राममध्ये. हे बघा ह्या ए बीपासून आय एक्स एक्सपर्यंतचं डिस्टन्स, एवढं डिस्टन्स म्हणजे एच असतं. ॲक्च्युली टोटल 100 आहे म्हणजे निम्मं 50 अधिक 20 70 झालं म्हणजे जेव्हा हे असं आलं. इट इज इक्वल्स टू काय येतं, हे 70 mm येतं. एकदा जर हे एचची पण व्हॅल्यू मिळाली, एचची पण व्हॅल्यू मिळाली तर पुटअप करा. हे कसं आलं माहिती आहे का, 16.66 इंटू 10⁻6 प्लस एरिया 20,000 इंटू 70चा स्क्वेअर 20,000 इंटू 70चा स्क्वेअर प्लस 16.66 इंटू 10⁻6 114.66 इंटू 10⁻6 mm⁴. हे झालं तुमचं आन्सर ऑफ आय ए बी. कॅल्क्युलेट पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँगल विथ अ विड्थ बी अँड डेप्थ डी. म्हणजे बघा एक रेक्टँगल आहे, त्याचं विड्थ बी आहे आणि डेप्थ डी आहे. तर इथं काय करायचं, पहिल्यांदा आय एक्स एक्स काय येतं फॉर्म्युला, बी डी क्यूब बाय 12 येतं. आय वाय वायचा फॉर्म्युला काय येतं, डी बी क्यूब बाय 12 येतं. आणि पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया आय पी इज इक्वल्स टू काय येतं, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय म्हणजेच काय, बी डी क्यूब बाय 12 प्लस डी बी क्यूब बाय 12 करायचं, डी बी क्यूब बाय 12 संपलं. नेक्स्ट बघा आता प्रॉब्लेम्स ऑन हॉलो रेक्टँगल सांगितलं. जर हॉलो रेक्टँगल जर म्हटलं तर हे बघा एक्सटर्नल विड्थ एक्सटर्नल डेप्थ, इंटरनल विड्थ इंटरनल डेप्थ हे फॉर्म्युला. परत काय करायचं, पोलार मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. एक्सटर्नल 300 इंटू 200, इंटरनल किती आहेत 250 इंटू 150. मग आता काय करणार बघा, एक डायग्राम ड्रॉ करणार. हॉलो जर असलं तर बघा हे असं आहे 300 इंटू 200 mm, 300 इंटू 200 mm, 250 इंटू 150. तर हे झालं आपलं वाय ॲक्सिस, सॉरी एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. मग आपण काय करणार बघा, कॅपिटल बी 300, कॅपिटल डी 200 mm, स्मॉल बी 250 mm, स्मॉल डी 150 mm. इथून पुढे काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स एक्स इज इक्वल्स टू कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब बाय 12. तर कॅपिटल बी किती येतं 300 इंटू 200चा क्यूब मायनस
मायनस स्मॉल बी डी क्यूब 250 इंटू 150चा क्यूब अपॉन 12 300 इंटू 200चा क्यूब 200चा क्यूब मायनस 250 इंटू 150चा क्यूब बघा 250 इंटू 150चा क्यूब अपॉन 12 करायचं डिवाइड बाय 12. उत्तर किती येतं आपलं 129.68 इंटू 10⁻6 जे असं 129.68 इंटू 10⁻6 आलं म्हणजे 10⁻4. परत काय करायचं आय वाय वाय कॅल्क्युलेट करायचं. आय वाय वायचा फॉर्म्युला काय कॅपिटल डी बी क्यूब मायनस स्मॉल डी बी क्यूब बाय 12. कॅपिटल डी किती आता 200 इंटू 300चा क्यूब मायनस स्मॉल डी बी क्यूब म्हणजे 150 इंटू 250चा क्यूब अपॉन 12 200 इंटू 300चा क्यूब मायनस 150 इंटू आन्सर येते 254.68 इंटू 10⁻6. mm/4. परत पुढचा पार्ट काय रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन जर काढायचं असेल तर बघा हे असं सॉल्व करावं लागेल. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के याचा फॉर्म्युला काय होता √I(x(x) अपॉन एरिया. तर अगोदर बघा ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आपण. एरिया काय येतं कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी घ्यायचं. कॅपिटल बी किती येतं 300 इंटू 200 250 इंटू 150 300 इंटू 200 मायनस 250 इंटू 150. आता ह्याचा आन्सर बघा 300 इंटू 200 बघा असं येतं 300 इंटू 200 मायनस 250 इंटू 150 22,500 आलं. सॉरी अजून एकदा बघा हे असं ब्रॅकेट घालून सॉल्व करा तुम्ही. 300 इंटू 200 मायनस 250 इंटू 150 22,500. के इज इक्वल्स टू √I अपॉन ए 129.68 इंटू 10⁻6. आन्सर येत आहे त्याचं जर रूट काढलो आपण 75.91 आलं. के इक्वल टू काय आता 75.91 हे मध्ये आलं. हे झालं के एक्स सिमिलरली समजा तुम्ही असं पण कॅल्क्युलेट करू शकता के वाय वाय म्हणजे √I(y(y) अपॉन एरिया. हे फक्त एरिया मिळाला आपल्याला बघा एरिया काढलो सेमच येतं I(y(y) म्हणजे मागच्या पेजवर आपण सॉल्व केलेलं आहे. फक्त ह्याच्यात व्हॅल्यू पुटअप करा इथून तुम्हाला काय मिळेल के वाय वाय मिळेल. हे एक सॉल्व करा ॲज अ होमवर्क रिमेनिंग सॉल्व करा. नेक्स्ट बघा हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन ॲज अ फॉलोइंग डायमेन्शन्स म्हटलं 100 mm इंटू 150 mm एक्सटर्नल. बघा 100 इंटू 150 म्हणजे असं सांगितलं इंटरनल 70 इंटू 120 70 इंटू 120. हे कॅपिटल बी कॅपिटल डी 150 mm स्मॉल बी 70 mm स्मॉल डी 120 mm
120 mm. आता काय काय कॅल्क्युलेट करायचं, आय एक्स एक्स आय वाय वाय. कॅपिटल बी डी क्यूब मायनस स्मॉल बी डी क्यूब बाय 12. कॅपिटल बी 100 इंटू 150चा क्यूब मायनस 70 इंटू 120चा क्यूब बाय 12. बघा 100 इंटू 150चा क्यूब मायनस 70 इंटू 120चा क्यूब डिवाइड बाय 12. बघा याचा आन्सर येत आहे 18.04 इंटू 10⁶. आय वाय वाय इज इक्वल्स टू कॅपिटल डी बी क्यूब मायनस स्मॉल डी बी क्यूब अपॉन 12. बघा कॅपिटल डी 150 इंटू 100चा क्यूब मायनस स्मॉल डी किती आहे 120 इंटू 70चा क्यूब बाय 12. कॅपिटल डी बी क्यूब 150 इंटू 100चा क्यूब मायनस 120 इंटू 70चा क्यूब डिवाइड बाय 12. आन्सर येत आहे 9.07 इंटू 10⁶. 9.07 इंटू 10⁶. आन्सर काय येतं mm⁴. आता इथून पुढे काय करायचं आपल्याला, आय पी काढायचं आहे. आय पीचा फॉर्म्युला काय येतं, आय पी इक्वल टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. इथं बघा हे आय एक्स एक्स लिहायचं आणि आय वाय वाय लिहायचं, दोघांची बेरीज म्हणजे काय येतं 18.04 इंटू 10⁶ प्लस 9.07 इंटू 10⁶. ह्या दोघांचे ॲडिशन करा, किती येतं बघा. आन्सर आला mm⁴ मध्ये. परत काय सांगितलं, के एक्स एक्स अँड के वाय वाय. के एक्स एक्स अँड के वाय वाय सेम आत्तासारखंच काय करावं लागेल, के एक्स एक्स आणि के वाय वाय जर काढायचं असेल तर फॉर्म्युला बघा, के एक्स एक्स इज इक्वल्स टू अंडर रूट आय एक्स एक्स अपॉन एरिया घ्यायचं. पहिल्यांदा एरिया काढू आपण. एरियाचा फॉर्म्युला काय, कॅपिटल बी डी मायनस स्मॉल बी डी करायचं. कॅपिटल बी डी म्हणजे इथं किती येतं बघा 100 इंटू 150 मायनस 70 इंटू 120. 100 इंटू 150 मायनस 70 इंटू 120. हे जर सोडवलं आपण तर त्याचा आन्सर बघा 100 इंटू 150 मायनस 70 इंटू 120. बघा 100 इंटू 150 मायनस 70 इंटू 120. हे बी इंटू डी केलो. आन्सर येते 6600. म्हणजेच आपण असं लिहिलं तरी चालतं 6600. मग आता के एक्स एक्स जर काढायचं तर याचं फॉर्म्युला काय, अंडर रूट आय एक्स एक्स अपॉन एरिया. आय एक्स एक्स किती आहे इथं सध्या आपला 18.04 इंटू 10⁶. 18.04 इंटू 10⁶ अपॉन 6600. 18.04 इंटू 10⁶ डिवाइड बाय 6600. हे जर समजा सोडवलं आपण आणि त्याचं जर रूट काढलो, या आन्सर येत आहे 52.28 येते. 52.28 झालं के एक्स एक्स. सिमिलरली आपण काय करणार, के वाय वाय कॅल्क्युलेट करणार. के वाय वायचा फॉर्म्युला काय होता, अंडर रूट आय वाय वाय अपॉन एरिया. अंडर रूट आय वाय वाय अपॉन एरिया. मग इथून आपण आय वाय वाय कॅल्क्युलेट करू शकतो. हा झाला तुमचा एक बी.